नमस्कार. नुकताच बिहारमधल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका घेण्या निवडणूक आयोगामार्फत एस-आय-आर कार्यक्रम राबवण्यात आला होता. आता या एस-आय-आर प्रोग्राम अंतर्गत बी-एल-ओ घरोघरी जाऊन मतदान याद्या तपासतायत. त्याचं शुद्धीकरण करणं असेल, दुरुस्ती असेल किंवा दुबार मतदान तर होत नाहीये किंवा एका मतदाराचं 2 ठिकाणी मतदान तर नोंदणी नाही ना. जे काही मतदान कार्ड बनलंय ते अवैध आहे का वैध आहे याची तपासणी केली जाते. आता अशाच कार्यक्रम जे काही देशभरात 12 राज्यात निवडणुका होणार आहेत, त्याच्यापूर्वी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. मग याच बातमीची जी काही आहे गांभीर्य हे पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या बांगलादेशाने घेतलेली आहे आणि आता हजारोच्या संख्येनं जे बांगलादेशी पश्चिम बंगालमध्ये राहत आहेत ते आपल्या मायदेशी परत जात आहेत. नेमकं हा एस-आय-आर कार्यक्रम आहे काय? या एस-आय-आर कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? आणि पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या बांगलादेशांना या कार्यक्रमाची अडचण का होतीये? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा कशी आहे? कारण हे बंगाली जे पश्चिम बंगालमध्ये आहेत, आता हे महाराष्ट्राकडे का येत आहेत, कशाप्रकारे येतात आणि त्यासाठी आपण सतर्क कसं राहिलं पाहिजे, हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, जेणेकरून आपण एक राष्ट्रत्वाचं काम आपल्या हातून घडणार आहे आणि ही जी काही घुसखोरी आहे, ज्यामुळं अनर्थ घडतायत, हे टाळण्याचं काम आपण घरी बसल्या करू शकतो. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम पाहूया एस-आय-आर कार्यक्रम आहे तरी काय आणि तो कशासाठी राबवला जातो. एस-आय-आरचा मेन उद्देश म्हणजे जे मृत व्यक्ती आहेत, केवळ मृत व्यक्तीचे नावं यादीतनं काढून टाकणं किंवा जे स्थलांतरित झालेले आहेत, त्यांचीच तपासणी करणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. परंतु अवैधरित्या जर का तुम्ही हे मतदान कार्ड बनवलं असेल, तर त्याची पडताळणी केली जाते. आता ती कशी केली जाते? त्यासाठी मतदान कार्ड जरी तुमच्याकडे असलं, तर त्यासोबत बाकीचे इतर कागदपत्र मागितले जातात. म्हणजे जवळपास 10 ते 12 कागदपत्र आहेत आणि हे सहजासहजी जर तुम्ही खरंच भारताचे किंवा त्या ठिकाणचे रहिवासी असाल, तर तुम्हाला ते मिळणं काहीच अवघड नाही. जसं की तुमचं 10वीचं मार्कशीट असेल किंवा तुमचा जन्माचा दाखला असेल, तुमच्याकडे शेतकरी असाल तर शेतजमिनीचं कागदपत्र, घर स्वतःच्या नावावर असेल तर तुमच्या घराची 8ची नकल असते. त्यासोबतच राशन कार्ड आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे. हे पैकी एक जरी कागद तुमच्याकडे असेल, तर तुम्ही तिथले रहिवासी म्हणून ठरलं जातं आणि तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते वैध ठरलं जातं. मग याचीच तपासणी करणं आणि हे काम आता प्रत्येक राज्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर केलं जात आहे. मग आता नेमका हाच होता उद्देश एस-आय-आर राबवण्याचा. परंतु याचा चमत्कारिक परिणाम असा झालेला आहे, की या एस-आय-आर कार्यक्रमाला बऱ्यापैकी धाडसी हे पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी लोकांनी घेतलेले आहे. आता त्याचं कारणही तसंच आहे. कारण या बांगलादेशी लोकांकडं आधार कार्ड म्हणजे जे मागच्या 10, 15, 20 वर्षापासून वेस्ट बंगालमध्ये राहत आहेत आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. काही लोकांनी तर अवैधरित्या मतदान कार्डही बनवलेलं आहे. परंतु आता त्यांनी याची धास्ती घेतली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण जर का तुम्हाला या 12 कागदापैकी एकही कागद तुमच्याकडे नसेल किंवा असलेला कागद वैध नसेल, तर तुम्हाला तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते रद्द केलं जाईल. तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते रद्द केलं जाईल. तुम्हाला अटकही होऊ शकते किंवा तुम्हाला तुमच्या मायदेशी पाठवलं जाईल. तुम्हाला डिपोर्ट केलं जाईल. आता याची जी भीती आहे, ही बांगलादेशांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं हजारोच्या संख्येवरती ते आता आपल्या मायदेशी परत जात आहे. आता गोष्ट इतकी आहे, की तुम्ही 15-20 वर्षापासून बंगालमध्ये किंवा भारतात राहताय. तुमच्याकडं आधार कार्ड सारखा महत्त्वाचा कागद आहे. तरीही तुम्हाला धास्ती का भरलेली आहे? कारण एस-आय-आर कार्यक्रमाला त्यांनी जे सी म्हणजे सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट, नागरिकत्व सुधारणा कायदा असेल किंवा एन-आर-सी आहे, राष्ट्रीय नोंदणी कार्यक्रम आहे. यासारख्या कार्यक्रमाचा आधार आहे की काय? कारण हे थोडेसे अडाणी लोकं आहेत, अशिक्षित लोकं आहेत. तर यांना ही धास्ती बसली आहे, की परत आमची तपासणी होईल आणि मग आम्हाला जर कागद नाही सापडला तर जेलमध्ये टाकण्यात येईल किंवा आमच्यावर कारवाई केली जाईल, आम्हाला आमच्या देशी पाठवलं जाईल. त्यापेक्षा बरं आहे आपण स्वतःहूनच जावं. त्यासाठी हजारोच्या संख्येनं जे लोकं आहेत आणि या बातमीचा पुख्ता म्हणजे सोर्स जर काय सांगायचा झाला तर इंडिया टुडे आणि डी-डी न्यूजनं इतपत सांगितलेलं आहे, की हजारोच्या संख्येवरती जे नागरिक आहेत ते आता हकीमपूर बॉर्डर आणि बशीरहट या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांच्या मायदेशी परत जाण्यासाठी. मग नेमकं आता आपण पाहूया, की हे नेमकं कुठं राहत होते पहिलं. आता या वेस्ट बेंगालचा जो पश्चिम बंगालचा पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागातले जे जिल्हे आहेत, त्या ठिकाणचे हे रहिवासी होते. त्यासोबतच कोलकातामध्ये जवळपास 24 परगणा नावाचा जे काही जिल्हा आहे, त्या ठिकाणावरूनही हजारोच्या संख्येनं आता हे नागरिक या 2 बॉर्डरवरती येऊन ठप्प झालेले, थांबलेले आहेत आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी. आता हे नेमकं करतायत काय बा? म्हणजे आपल्या प्रश्न हा पडतो, की हे 15-20 वर्षापासून इथं काय करत होते? तर हे छोटे-मोठे उद्योगधंदे जसे की रॅपिडो, Swiggy, Zomato अशासारखे कार्यक्रम करणे, कामं करणे छोटे-मोठे किंवा बांधकाम कामगार करणे, त्यासोबतच वीटभट्टीवर काम करणं. तर असंघटित कामगार किंवा असंघटित काम जे आहे त्यामध्ये यांचं काम असायचं आणि याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा मागच्या 10, 15 आणि 20 वर्षापासून. आता हाही प्रश्न त्यासोबत पडतो, की ह्या बंगाली लोकांनी पश्चिम बंगालच का निवडलंय?
तर त्याचं प्रामुख्याने 2-3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांना जी काही बॉर्डर जवळ असल्यामुळं जी काही भाषा आहे, ती भाषा येते त्यामुळं ओळखणं सोपं जातं. ओळखणं अवघड जातं. त्यामुळे ओळखणं अवघड जातं आणि ते लवकरात लवकर मिक्स होतात. आता थोडंफार वेशभूषा आहे किंवा रंगढंग आहे, त्यांची चालचरिती आहेत, या जवळपास मॅच करत असल्यामुळं त्यासाठी वेस्ट बेंगाल किंवा पश्चिम बंगाल हे त्यांनी निवडलेलं स्थान आहे. आता अशाही गोष्टी आहेत, की मागच्या 2017 पासून 2021 पर्यंत जेवढेही बी-एस-एफ लोकांनी अ, बंगाली पकडले होते, म्हणजे जवळपास त्याची संख्या आहे 6,112 बांगलादेशी हे बी-एस-एफ जवानांनी पकडले होते आणि त्यापैकी 80% म्हणजे 53,080 हे बांगलादेशी केवळ आणि केवळ वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगालमध्येच राहणारे होते. म्हणजे जेवढे भारतभरात बी-एस-एफने पकडले आहेत, त्यापैकी 80% हे बंगालमध्येच आहेत. वेस्ट बेंगालमध्येच राहणारे आहेत, हे त्यावरून दिसून येते. मग याचं कारणही असंच आहे, की राजकीय श्रेय त्याला दिला जातो. काही ठिकाणी त्यांच्याकडं वातावरण सोपं जातं तिथं राहणं, खाणं, व्यवसाय करणं. त्यामुळेही त्याची काळजी त्यामुळेही त्याला वाढ ही त्या ठिकाणी मिळते. आणि त्याच कारणामुळं ह्या बंगाली लोकांना तिथं राहण्याची आणि व्यवसाय करण्याची मुभाही दिली जाते. आता एस-आय-आरचा उद्देश जरी वेगळा असला, म्हणजे तुमचं याद्या दुरुस्ती करणं वेगळा उद्देश असला, तरी इनडायरेक्टली भारताचा नागरिक कोण आणि ग अवैधरित्या घुसखोरी कोण केली आहे, हे तपासण्यामध्ये बरीच सारी मदत ह्या एस-आय-आरमुळं होत आहे. त्यामुळं काय होतंय, की आधीच जर का हे बांगलादेशी त्यांच्या त्यांच्या मायदेशी परत जात असतील, तर डिपोर्टेशन करण्याची गरज लागणार नाही आणि हा एक खरंच स्वागतार्ह कार्यक्रम आपण म्हणू शकतो आणि त्याचं खरंच सराहनाही केली पाहिजे. परंतु आता विशेष धोका काय आहे, हेही त्यासोबत घेतलं पाहिजे लक्षात, की एस-आय-आर कार्यक्रम हा केवळ येणाऱ्या काळामध्ये 12 राज्यामध्ये राबवला जाणार आहे, ज्या ठिकाणी निवडणुका विधानसभेच्या होऊ पाहत आहेत. परंतु देशामध्ये महाराष्ट्रासारखं राज्य आहे, ज्यामध्ये की निवडणुका नाहीयेत. त्यामुळे एस-आय-आर कार्यक्रम हा राबवला जाणार नाही. आणि मुंबईसारख्या ठिकाणी हे जे काही स्थलांतरित होत आहेत पश्चिम बंगालमधनं, आपल्या मायदेशी परत न जाता, जर का त्यांनी मुंबई निवडली, कारण मुंबईमध्ये बरेच सारे बंगाली आहेत, पश्चिम बंगाली राहत आहेत आणि त्यांच्यामध्ये हे जर मिक्स झाले, तर त्यांचा बराच सारा लोंढा जो की बिहारचा जसा येतोय त्याप्रमाणेच पश्चिम बंगालचाही बांगलादेशीचा लोंढा हा महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. मुंबईशिवाय इतर शहरातही ते राहू शकतात आणि अशा प्रकारे आणखीन त्यांचं अवैध घुसखोरीही होऊ शकते. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. तर प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे, आपण आपल्या घराशेजारी किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे अवैध नागरिक जर दिसत असतील, तर त्याबद्दल योग्य ती सूचना सरकारला देणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. तुम्हाला तुमचं काय मत आहे नेमकं अशा प्रकारच्या घुसखोरींना कशाप्रकारे आळा घातला पाहिजे? सरकारने यावरती काय पाऊल उचललं पाहिजे? वैयक्तिक आपण आपल्या स्तरावरती काय करता आलं पाहिजे? तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता आणि परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.